सैफ अली खानवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी रविवारी पहाटे पोलिसांच्या हाती लागलाय। हा आरोपी बांगलादेशी असल्याचं प्राथमिक पुरावे सुद्धा हाती लागलेत। सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याच्या संशयाने सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय आणि त्यामुळे यावरून राज्यात नवं राजकारण सुरू झालंय। आपण पाहूया। मालदा जिला बोल रहे हैं, लेकिन उनके पास कोई कागज नहीं है, नाम बांग्लादेशी है। दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची याची जबाबदारी काय आहे? अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय आहे। मात्र यावरून आता राज्यात नवं राजकारण सुरू झाले। या हल्लेखोराला जिथून अटक केली त्या परिसराला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली। कासारवडीवलीच्या लेबर कॅम्पमध्ये बांगलादेशी असल्याचा आरोप करत कामगारांना जाब विचारला। कौन सा गांव? या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना सोमय्या यांनी पोलिसांना दिल्या। के बाद मैंने बातचीत की तो पता चला वो सब मालदा जिला बोल रहे हैं, लेकिन उनके पास कोई कागज नहीं है, नाम बांग्लादेशी है। और कुछ लोगों के पास आधार कार्ड है, वो नकली आधार कार्ड है, वो ध्यान में आ रहा है। और आने वाले दिनों में ये दोनों पुलिस कमिश्नर सभी कंस्ट्रक्शन साइट का इस प्रकार से इंस्पेक्शन करेंगे। नाही, एक ही गंभीर बाब आहे खरं तर। म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे, जर खरोखर ते रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपल्या रोहिंग्या येत असतील, असे गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे, आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले, मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं? सैफवर हल्ला करणाऱ्याला अटक केल्यानंतर तो पोलिसांना आपलं नाव वेगवेगळं सांगत होता। त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे मिळालेली नाहीत। त्यामुळे मोहम्मद शहजाद हा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जातो। बांगलादेशातून अनधिकृतरित्या भारतात शिरल्याचा संशय। बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचे नाव बदलले। आरोपीकडे भारतीय नागरिकत्वाची कागदपत्र सापडली नाहीत। आरोपीकडे सापडलेल्या साहित्यावरून बांगलादेशी असल्याचा संशय। 5 ते 6 महिन्यापूर्वी आरोपी मुंबईत आल्याची माहिती। प्रथम तो काही दिवस मुंबईत, त्यानंतर ठाण्यात राहिला। सुरुवातीला विजय दास, आता विजय दास या खोट्या नावानं वास्तव्य। आरोपीचं खरं नाव मोहम्मद शहजाद एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता। आरोपी बांगलादेशी असल्याचे प्राथमिक पुरावे हाती लागलेत। मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये, तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार? त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत, पोलीस जिथं कमी पडलेत, मग आता पोलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत। मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे, मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतं। वांद्रे सुरक्षित नाही, याचं कारण एक आहे की वांद्रेमध्ये जे काही देशविधायक गोष्टी जे घडत आहेत त्याला कारणीभूत सुद्धा तिथलचे काही लीडर लोक आहेत। बांगलादेशी घुसखोर सुद्धा त्या वांद्रे ह्या प्रभागामध्ये सापडले गेलेले आहेत। म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी, असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। ज्यांना आपण पोचलंय, ज्यांना आपण मोठं केलंय, ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवलेत, तेच आता तुम्हाला शिरजोड चढतायत, तुमच्या डोक्यावर नाचतायत। गेल्या काही दिवसापासून मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी बांगलादेशी सापडत आहेत। पोलिसांनी या बांगलादेशींविरोधात तीव्र मोहीम सुरू केली आहे। 1 ते 10 जानेवारी दरम्यान मुंबईतून 81 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली। डिसेंबर 2024 भिवंडीतून 30 बांगलादेशी ताब्यात। डिसेंबर 2024 धुळ्यातून 4 बांगलादेशी ताब्यात। 13 जानेवारी रायगडच्या महाडमधून 18 बांगलादेशी ताब्यात। 14 जानेवारी उल्हासनगरातून 3 बांगलादेशी महिला ताब्यात। 15 जानेवारी सिंधुदुर्गातील कणकवलीतून 2 बांगलादेशी महिला ताब्यात। 17 जानेवारी सोलापूरच्या बार्शीतून 6 बांगलादेशी ताब्यात। 17 जानेवारी वसई विरारमधून 5 बांगलादेशीला अटक। 1 ते 10 जानेवारी मुंबईतून 81 बांगलादेशी नागरिकांना अटक। बांगलादेशी घुसखोर रोहिंगे ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्यांना पकडा, आतमध्ये टाका। आश्चर्याची गोष्ट आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे का, जो आरोपी मिळालाय तो आरोपी माझ्या मतदारसंघातल्या बॉर्डरवर आज मिळाला सकाळी। जोपर्यंत स्थानिक पोलीस स्टेशनचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत त्याला कामावर ठेवू नये अशा प्रकारचा निर्णय शासनाने घ्यायला हवा अशी मी